फिजिक्सचा फर्स्ट टॉपिक सुरू करूया. युनिट्स अँड मेजरमेंट्स. बघा, सगळ्यात पहिला पॉइंट त्यांनी सांगितलेला आहे युनिट. युनिट म्हणजे नेमकं काय? सो युनिट इट कॅन बी डिफाइन्ड ॲज द रेफरन्स स्टँडर्ड which is used to measure any physical quantity. कोणतीही फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी वापरलं जाणारं रेफरन्स स्टँडर्ड. डेफिनेशन इम्पॉर्टंट करून ठेवा. मग अशा भरपूर फिजिकल क्वांटिटीज आपल्याकडे अवेलेबल आहेत. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर. अजून याच्याही पेक्षा आपल्याला बरंच पुढे जायचं आहे. तर या प्रत्येक फिजिकल क्वांटिटीसाठी तुम्हाला हे युनिट सांगावं लागेल. त्याच्यानंतरचा पॉइंट त्यांनी सांगितलेला आहे की गुड युनिट कुणाला म्हणायचं. त्याच्या काही त्यांनी ठराविक कॅरेक्टरिस्टिक्स, ठराविक काही प्रॉपर्टीज सांगितलेल्या आहेत. काय काय सांगितलेलं आहे बघा. गुड युनिट कुणाला म्हणायचं? जे युनिट अगदी इझिली अवेलेबल असतं. तर हे सायंटिस्ट लोकांचे सगळ्या कन्सेप्ट आहेत. त्यामुळे त्यांनी जे सांगितलंय ते आपल्याला फक्त वापरावं लागेल, ऐकावं लागेल त्यांचं आपल्याला. इझिली अवेलेबल असलं पाहिजे, ते विकत घ्यावं लागलं नसलं पाहिजे, किंवा इतर आणखीन कुठल्या अडचणी त्याच्यामध्ये येता कामा नयेत. आपल्याला लेंथ सांगायची आहे, मीटर म्हणायला आपल्याला काय प्रॉब्लेम नाही, काहीच करायचं नाहीये. लेंथ मीटर मध्ये सांगू शकता, सेंटीमीटर मध्ये सांगू शकता, किलोमीटर मध्ये सांगू शकता. ही युनिट्स इझिली अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर दुसरी प्रॉपर्टी सांगितलेली आहे, इट शुड बी इनव्हेरिएबल. हे महत्वाचं त्याच्यातलं. इनव्हेरिएबल याचा अर्थ विथ रिस्पेक्ट टू टाइम or with respect to place, its magnitude or its value should not change. म्हणजे वेळ बदलली, जागा बदलली तरी त्याची व्हॅल्यू बदलता कामा नये. इथे एक शब्द प्रयोग आहे, मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजे त्याची व्हॅल्यू. त्याच्यानंतर पुढची प्रॉपर्टी त्यांनी सांगितलेली आहे, इट शुड बी इझिली रिप्रोड्युसेबल. इझिली रिप्रोड्युसेबल याचा अर्थ असा घ्यायचा आहे की तुम्ही ते युनिट समोरच्याला इझिली सांगू शकला पाहिजे. तुम्ही ते युनिट सांगितल्यानंतर समोरच्याला ते अगदी इझिली समजलं पण पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही मीटर म्हणताय त्यावेळेला समोरच्या व्यक्तीला हे लक्षात आलं पाहिजे की ही व्यक्ती आपल्याशी लेंथ बद्दल बोलत आहे. अशा पद्धतीनं ते काय पाहिजे, इझिली रिप्रोड्युसेबल पाहिजे. आता त्यांनी आणखीन एक त्याच्यामध्ये पॉइंट वाढवलेला आहे, इट शुड नॉट बी पेरिशेबल म्हटले. पेरिशेबल याचा अर्थ नष्ट होणे. ते नष्ट झालं नसलं पाहिजे, खराब झालं नसलं पाहिजे, किंवा ते नष्ट झालं नसलं पाहिजे. त्यानंतर इट शुड बी, आता पेरिशेबलला त्यांनी त्यांनी कशा पद्धतीने दिले बा, अगदी एक्झॅक्टली पेरिशेबलचा अर्थ खराब होणे या पद्धतीनंच आहे. फूड ॲटम्स दे आर नॉट पेरिशेबल. ते जास्त काळ टिकत नाहीत, अशा अर्थाचा तो शब्द प्रयोग आहे. ह्याने काय सांगितले बघा, इट शुड बी इझी टू कॉपी द युनिट सो दॅट इट इज इझिली ऑलवेज रेडीली अवेलेबल. तुम्ही ते युनिट इझिली कॉपी करू शकला पाहिजे, त्यामुळे ते लगेच दुसऱ्याला अवेलेबल होईल. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेले पॉइंट्स आहेत. हे सगळे शब्द प्रयोग लक्षात ठेवा, कारण हे विचारू शकतात. इझिली अवेलेबल, इनव्हेरिएबल, इझिली रिप्रोड्युसेबल, इट शुड नॉट बी पेरिशेबल, आणि अजून एक जो सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, इट मस्ट बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड.
याला संपूर्ण जगाची मान्यता पाहिजे, हे महत्व. कारण काय होतं, बरीचशी युनिट्स अशी आहेत की जी फक्त आपल्याकडेच वापरली जातात. माझा 1 गुंठ्याचा प्लॉट आहे, आता गुंठे हे फक्त आपल्याकडेच वापरलं जाते. पण सांगतो आमचं शेत जे आहे, रान आहे, ते 10 एकर आहे, 5 एकर आहे. एकर बाहेर जास्त करून कोण वापरत नाहीत, बाहेर हेक्टर वापरलं जातं. मग या पद्धतीनं तुम्ही जे युनिट बोलणार आहे, सांगणार आहे, ते युनिट युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड पाहिजे, सगळ्यांना ते माहिती पाहिजे. आता याच्यातला सगळ्यात पहिला आणि अतिशय महत्वाचा असा पॉइंट, तो म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी. डेफिनेशन आणि त्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज पाठ करून ठेवा. इम्पॉर्टंट. काय म्हटले बघा, फंडामेंटल क्वांटिटी: एनी फिजिकल क्वांटिटी which does not depend upon any other physical quantity for its measurement. म्हणजे ती फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी तुम्हाला इतर कोणत्याही फिजिकल क्वांटिटी वरती अवलंबून राहावं लागणार नाही. याला फंडामेंटल क्वांटिटी म्हणायची. डेफिनेशन इम्पॉर्टंट, करून ठेवा. अतिशय सिंपल डेफिनेशन आहे. मग अशा एकूण फंडामेंटल क्वांटिटीज किती आहेत, तर त्या आहेत 7. देर आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज. मग कोणत्या कोणत्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत बघा, म्हणजे अतिशय बेसिक आहेत ह्या सगळ्या गोष्टी. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, आणि लास्ट इलेक्ट्रिक करंट. तुम्ही पण हे लिहून पाठ करा. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर हे तर तुम्ही सगळे वापरलेलेच आहेत, त्यामुळे त्याच्याबद्दल वेगळं काही सांगायची काही गरज नाहीये. ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे प्रकाशाची तीव्रता. जो कोणता लाईट असेल त्याची तीव्रता किती आहे ही ल्युमिनस इंटेन्सिटी सांगते. अमाऊंट ऑफ सबस्टन्स हे मोस्टली केमिस्ट्रीमध्ये वापरलं जातं. तुम्ही किती सबस्टन्स घेताय हे सांगण्याचं हे युनिट आहे. आणि इलेक्ट्रिक करंट हे सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी झालेलं आहे. मग या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत आणि त्यांची जी युनिट्स असतील त्यांच्या युनिट्सना फंडामेंटल युनिट्स असं म्हणतात. मग क्वांटिटीज 7 आहेत, याचा अर्थ फंडामेंटल युनिट्स ते सुद्धा 7 असणार आहेत. आपण बघणार आहे नेक्स्ट पेजवरती त्याचं टेबल येईल, त्यावेळेला हे सगळे परत एकदा आपण रिवाइज करूया. पुढचा पॉइंट आहे डिराइव्ड क्वांटिटी. हे काय बघा,
फंडामेंटल क्वांटिटी तर आपण बघितलेली आहे. आता डिराइव्हड क्वांटिटी बरोबर फंडामेंटल क्वांटिटीच्या अपोजिट असेल. मग डिराइव्हड क्वांटिटी हे काय आहे? ही अशी फिजिकल क्वांटिटी आहे, द फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड्स अपॉन वन or more fundamental quantities. एक किंवा एकापेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीज वरती अवलंबून राहते. कशासाठी? फॉर इट्स मेजरमेंट. म्हणजे ती फिजिकल क्वांटिटी जर तुम्हाला मेजर करायची असेल तर तुम्हाला एक किंवा एकापेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीज वरती अवलंबून राहावं लागेल. फंडामेंटल क्वांटिटीमध्ये काय सांगितलं होतं? कोणावरतीच अवलंबून राहावं लागत नाही. सिंपल डेफिनेशन्स आहेत. डिराइव्ड क्वांटिटीची संख्या मात्र प्रचंड आहे. फंडामेंटल क्वांटिटीज 7च होत्या. डिराइव्ड क्वांटिटीची संख्या लिमिटेड नाही. आपण काही एक्झाम्पल्स कन्सिडर करू या ठिकाणी. स्पीड. स्पीडचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजे जर तुम्हाला स्पीड मेजर करायचं असेल तर तुम्हाला लेंग्थ म्हणजे डिस्टन्स मेजर करावं लागेल आणि दुसरी क्वांटिटी आहे टाइम. या दोन फंडामेंटल क्वांटिटीज वरती तुम्हाला अवलंबून राहावं लागेल. या पद्धतीच्या बऱ्याचशा क्वांटिटीज तुम्ही सांगू शकताय. फोर्स. फोर्सचा फॉर्म्युला आहे मास इंटू एक्सेलरेशन. मग याच्यामध्ये मास माहित पाहिजे, एक्सेलरेशन माहित पाहिजे. आता इथं एक्सेलरेशन शब्द आलेलाच आहे. एक्सेलरेशन म्हणजेच चेंज इन व्हेलॉसिटी डिव्हायडेड बाय टाइम. मग याच्यामध्ये तुम्हाला इनिशियल व्हेलॉसिटी, फायनल व्हेलॉसिटी, टाइम हे सगळं माहित पाहिजे. त्याच्या पुढे अजून एक एक्झाम्पल घेऊया. वर्क डन इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे तुम्हाला फोर्स माहित पाहिजे, डिस्प्लेसमेंट माहित पाहिजे. त्याच्यानंतर आहे पॉवर. पॉवर इक्वल टू वर्क डन डिव्हायडेड बाय टाइम. मग ह्या सगळ्या क्वांटिटीज ज्या आपण आता सांगितलेल्या आहेत त्या मिनिमम दोन क्वांटिटीज वरती तरी अवलंबून राहणारच आहेत. दोन फंडामेंटल क्वांटिटीज. त्यामुळे ह्या सगळ्या क्वांटिटीजना काय म्हणतात? तर डिराइव्ड क्वांटिटीज म्हणतात. आता ह्या ज्या डिराइव्ड क्वांटिटीज असतील त्यांचे जे युनिट्स आहेत त्यांना म्हणतात डिराइव्ड युनिट्स. फंडामेंटल क्वांटिटीच्या युनिट्सना फंडामेंटल क्वांटिटीच्या युनिट्सना फंडामेंटल युनिट्स, डिराइव्ड क्वांटिटीच्या युनिट्सना डिराइव्ड युनिट्स असं म्हणतात. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे सिस्टम ऑफ युनिट्स. आता आपण दोन प्रकारचे युनिट्स बघितले, दोन प्रकारच्या क्वांटिटीज पण बघितल्या. मग फंडामेंटल क्वांटिटीजचे युनिट्स, फंडामेंटल युनिट्स आणि डिराइव्ड क्वांटिटीज त्यांचे युनिट्स डिराइव्ड युनिट्स. मग हे सगळ्या प्रकारचे युनिट्स जर तुम्ही एकत्र केले तर जे काही तयार होतं त्यालाच म्हणतात सिस्टम ऑफ युनिट्स. म्हणजे सिस्टम ऑफ युनिट्स मध्ये फंडामेंटल युनिट्स आणि डिराइव्ड युनिट्स यांना एकत्र केलेलं असतं. मग आतापर्यंत ज्या काही सिस्टम ऑफ युनिट्स झालेल्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत बघा. पहिली होती सीजीएस सिस्टम. याच्यामध्ये काय काय होतं बघा. सेंटीमीटर, ग्रॅम आणि सेकंद.
मग सेंटीमीटर लेंथ साठी वापरतात, ग्रॅम मास साठी वापरतात, सेकंद टाइम साठी वापरतात. दुसरी सिस्टम होती MKS. याच्यामध्ये मीटर, किलोग्रॅम आणि यस सेकंद साठी. याच्यामध्ये थोडासा बदल आहे. लेंथ साठी मीटर वापरले, मास साठी किलोग्रॅम आणि टाइम साठी सेकंद. याच सिस्टमला मेट्रिक सिस्टम असं सुद्धा म्हणतात. तिसरी सिस्टम आहे FPS. याच्यामध्ये फूट, पाऊंड आणि सेकंद. मग फूट लेंथ साठी, पाऊंड मास साठी वजनासाठी, त्यानंतर सेकंद हे टाइम साठी वापरलं जातं. त्यामुळे लेंथ, मास आणि टाइम याच बेसिक क्वांटिटीज त्यांनी कन्सिडर केलेल्या आहेत. हे जे FPS आहे यालाच ब्रिटिश सिस्टम असं सुद्धा म्हणतात. त्यामुळे ही नावं लक्षात ठेवा. आणि आता सगळीकडे वापरली जाणारी जी काही सिस्टम आहे ती आहे SI सिस्टम. आता याचं नाव जरी SI असलं तरी त्याचा लॉंग फॉर्म बघा. त्याचा लॉंग फॉर्म आहे इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स. पण उच्चार त्याचा SI असा केला जातो. त्यामुळे ह्या सिस्टम ऑफ युनिट्स सगळ्या लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट पॉइंट. आता आपण याच सगळ्या सिस्टम्स कन्सिडर केलेल्या होत्या. याच्यामधलं जे SI सिस्टम आहे त्याच्या संदर्भातली एक किरकोळ इन्फॉर्मेशन बघा काय आहे ते. साधारणपणे 1971 मध्ये 14th इंटरनॅशनल जनरल कॉन्फरन्स ऑफ वेट्स अँड मेजर्स आणि त्याच्यामध्ये ही इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स अस्तित्वात आली. त्यालाच काय म्हणतात, SI युनिट्स असं त्याला म्हणतात. त्यामुळे हे जरा बघून ठेवा व्यवस्थित. आता या ज्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत त्या सगळ्या इथं ओळीने दिलेल्या आहेत. त्यांचं SI युनिट काय आहे ते आणि त्याचा सिम्बॉल. व लेंथ मीटर मध्ये मेजर करतात, मात्र सिम्बॉल त्याच्यासाठी स्मॉल m आहे. मास किलोग्रॅम मध्ये मेजर करतात, सिम्बॉल स्मॉल kg. टाइम सेकंद मध्ये मेजर करतात, स्मॉल s वापरलेला आहे. इलेक्ट्रिक करंट एम्पियर मध्ये मेजर करतात, कॅपिटल A वापरलेला आहे. ल्युमिनस इंटेन्सिटी प्रकाशाची तीव्रता त्याच्यासाठी युनिट आहे कॅन्डेला आणि त्याचा सिम्बॉल आहे CD. त्याच्या पुढचं क्वांटिटी आहे फंडामेंटल क्वांटिटी टेम्परेचर मेजर करतात केल्विन मध्ये, सिम्बॉल कॅपिटल K. अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल मध्ये मेजर करतात, सिम्बॉल मोलच आहे, फक्त ई नाहीये त्याच्यात. त्यामुळे हे व्यवस्थित करा. हे सेपरेट क्वेश्चन विचारू शकतात. याच्याबरोबरच 2 सप्लिमेंटरी युनिट्स पण आहेत. हे मार्क करून ठेवा, इम्पॉर्टंट. 2 सप्लिमेंटरी युनिट्स आहेत. प्लेन अँगल रेडियन मध्ये मेजर करतात, त्याचा सिम्बॉल आहे RAD. सॉलिड अँगल तो स्टे रेडियन मध्ये मेजर करतात, त्याचा सिम्बॉल आहे SR. आता याच्या संदर्भात थोडस बघून घेऊया आपण. प्लेन अँगल डिटेलमध्ये आपण बघणारच आहे पुढं, पण साधारणपणे त्याची सुरुवात बघा कशा पद्धतीनं पाहिजे ते. प्लेन अँगल जे आहे तो 2 डायमेन्शनल मध्ये मेजर केलेला अँगल असतो. 2 डायमेन्शन्स म्हणजे तिथं तुम्ही फक्त X आणि Y ऍक्सिस एवढंच तुम्ही फक्त त्या ठिकाणी कन्सिडर करायचं आहे. म्हणजे जर डायग्रॅम जर दाखवायची म्हटली त्याची
टू डायमेन्शनलची. तर तुम्हाला असा एक ऍक्सिस दाखवावा लागेल आणि दुसरा ऍक्सिस असा दाखवावा लागेल. आणि जो काय अँगल मेजर करायचा आहे तो विथ रिस्पेक्ट टू दीज टू ऍक्सिस हे तुम्हाला कन्सिडर करावं लागेल. समजा मी याच्यामध्ये एखादा अँगल दाखवला, या पद्धतीनं जर मी इथनं ओरिजिन मधून पास होणारी लाईन ड्रॉ केली, या पद्धतीनं दाखवलं त्याला, तर मला इथं त्याचा अँगल मेजर करता आला पाहिजे या ठिकाणी. तर या प्रकारचे आतापर्यंत तुम्ही सगळे अँगल्स मेजर केलेले आहेत. हे सगळं टू डायमेन्शनल मध्ये येतं. मात्र जर तुम्ही सॉलिड अँगल मध्ये आलात, सॉलिड अँगल म्हटलं की तिथं सगळं चेंज होणार. इथं येणार थ्री डायमेन्शनल अँगल. थ्री डायमेन्शनल अँगल तुम्ही आतापर्यंत कुठंही मेजर केलेला नाही. 12वी मध्ये पण तो कुठंही मेजर करायचा नाही. मग आता थ्री डायमेन्शनल मध्ये तुम्हाला काय कन्सिडर करावं लागतंय ते बघा. थ्री डायमेन्शनल मध्ये असे तीन ऍक्सिस तुम्हाला कन्सिडर करावे लागतील, म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. या पद्धतीने येणार. यांना मी नावं देतो इथं, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. मग हे तीन ऍक्सिस कन्सिडर करून तुम्हाला तो अँगल मेजर करावा लागेल. आणि त्यावेळेला तुम्हाला युनिट वापरावं लागेल स्टेरेडियन. या ठिकाणी टू डायमेन्शनल किंवा प्लेन अँगल मध्ये, प्लेन अँगल याच्यामध्ये तुम्हाला वापरायचं आहे रेडियन आणि याच्यामध्ये वापरायचं आहे स्टेरेडियन. याच्या संदर्भात सगळं डिटेलमध्ये 11वीत आणि 12वी मध्ये होईल तुम्हाला. यांनी जे सांगितलेलं आहे प्लेन अँगल बद्दल ते बघूया. प्लेन अँगल त्याची डायग्राम या पद्धतीने दाखवायची आहे. सिंपल टू डायमेन्शनल डायग्राम तुम्हाला दिसते. आणि हा जो अँगल इथं जो तयार केलेला आहे, इथं लिहिलेलं आहे डी थिटा. मी पाहिजे असलं तर इथं बाजूला डायग्राम काढून घेतोय. एकच मिनिट. या पद्धतीने एक लाईन घेतोय अँगल साठी आणि ही दुसरी लाईन कन्सिडर करतोय. आणि याच्या समोरचा जो सेक्शन आहे तो आर्कच्या फॉर्मॅटमध्ये काढतोय. मग इथं काय काय तुम्हाला कन्सिडर करावं लागेल बघा. इथं घ्यावं लागेल अँगल डी थिटा. थोडस साईज कमी करू. अँगल डी थिटा घ्यावा लागेल. त्यानंतर याच्या समोरची आर्कची बाजू जी आहे ती डी एस घेतोय. आणि रेडियस इथं मी रेडियस कन्सिडर करतो आर. तर इथं याचा बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवा. अँगल डी थिटा इज इक्वल टू, या डी थिटाच्या समोरचा जो आर्क आहे तो घ्यायचा असतो डिव्हायडेड बाय रेडियस. अगदी शब्दामध्ये सुद्धा पूर्ण तो फॉर्म्युला पाहिजे असेल तर तो सुद्धा मांडूया आपण इथं, कारण हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. अँगल इक्वल टू आर्क डिव्हायडेड बाय रेडियस. त्यामुळे हा अँगल डी थिटा, याच्या समोरचा आर्क डी एस आणि रेडियस स्मॉल आर. हे तुम्हाला कन्सिडर करावं लागेल. याचं एस आय युनिट आहे रेडियन. त्याच्यासाठी सिम्बॉल वापरतात आर ए टी, रेडियन. तर हे लक्षात ठेवा व्यवस्थित. आणि त्याच्या पुढचा जो पॉइंट आहे तो बघूयात आपण सॉलिड अँगलचा. सॉलिड अँगल साठी बघा एक 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 नवीन टर्म्स आहेत थोड्याशा. इथं नोटेशन वापरलेलं आहे. आता त्याला कसं म्हणताय बघा, डी ओहम म्हटलंय का, ओहमचं नोटेशन आहे ते. मग या पद्धतीनं आहे. आता ह्याची डेफिनेशन तेवढी व्यवस्थित करून ठेवा, कारण थोडस नवीन आहे. मात्र आपल्याला कधी परत पुढे वापरायचं पण नाहीये हे लक्षात घ्या.
ह्या टॉपिक पुरतच आपल्याला ते लागणार आहे. इट इज द रेशो ऑफ एरिया ऑफ ए पोर्शन ऑफ surface of a sphere to the square of radius of the sphere. मग इथं रेशोच घ्यायचा आहे. मगाशी पण रेशोच होता, आर्क अपॉन रेडियस. पण इथल्या रेशो मध्ये काय आहे, हा स्पियरचा छोटासा भाग कन्सिडर केलाय तिने. आहे बघ, ज्याला डी ए लिहिलेलं आहे, हा समोरचा भाग, हा स्पियरचा छोटासा भाग आहे. आणि एवढ्याशा भागानं या स्पियरच्या सेंटर बरोबर केलेला जो काही अँगल आहे त्याला सॉलिड अँगल म्हणायचं. इथं दाखवलंय बघा, टी ओहम दाखवलेलं आहे. मात्र ते घ्यायचं आहे कसं, रेशो घ्यायचा आहे तिथं. हा एरिया आणि या स्पियरची रेडियस त्याचा स्क्वेअर, याच्यावरून तुम्हाला काय मिळणार आहे, हा रेशो घेतल्यानंतर मग तुम्हाला काय मिळेल, इट विल गिव्ह यू द सॉलिड अँगल. हा शब्द प्रयोग लक्षात ठेवा, सबटेंडेड. सबटेंडेड म्हणजेच मेड, मेड बाय एरिया डी ए ऍट धिस पॉइंट ओ. आणि याचं एसआय युनिट जे आहे ते आहे स्टेरेडियन, आणि त्याला सिम्बॉल वापरायचा आहे एस आर. त्यामुळे ह्या दोन्ही डेफिनेशन्स करून ठेवा, त्यांच्या युनिट्स सहित. दोन्हीही इम्पॉर्टंट आहेत. आता बघा, नेक्स्ट पॉइंट त्यांनी जो सांगितलेला आहे, रिलेशन बिटवीन रेडियन अँड डिग्री. आतापर्यंत तुम्ही डिग्री युनिट वापरलेलं आहे अँगलसाठी. 30 डिग्री, 40 डिग्री या पद्धतीनं तुम्ही वापरलेलं आहे. आणि तुम्हाला बेसिक हे पण माहिती आहे की सर्कलच्या ठिकाणी एक रोटेशन जर आपण कंप्लीट केलं सर्कलच्या सेंटरच्या अबाउट, तर तो टोटल अँगल असतो 360 डिग्री. वन कंप्लीट सर्कल हे किती असतं, 360 डिग्री. मग त्याचं जर तुम्ही हाफ सर्कल घेतलं, एवढंच दाखवतो, एवढंच, तर मग काय होणार, त्याचा अँगल हाफ होणार. आणि तिथं अँगल येणार 180 डिग्री. या 180 डिग्रीला त्यांनी कन्सिडर केलेलं आहे पाय रॅडियन. रॅडियन साठी पायच्या खांद्यावरती असं स्मॉल सी हे लेटर वापरलं जातं. मग याच्यावरून जर तुम्हाला 1 रॅडियन काढायचं असेल, तर आता एवढंच घ्यायचं आहे आपल्याला. हेच फक्त मी असं मांडून घेतोय, 180 डिग्री इज इक्वल टू पाय इंटू 1 रॅडियन. मग याच्यावरून 1 रॅडियन इक्वल टू, हे 1 रॅडियनला इकडे ठेवतोय, पाय न इकडे डिव्हाइड करतोय, 180 डिग्री डिव्हायडेड बाय पाय, ही अशी टर्म येणार. आणि हेच जर समजा मी याच्यामध्ये अजून थोडासा चेंज केला, आता हे परत एकदा लिहून घेतोय, 180 डिग्री इज इक्वल टू पाय रेडियन. मग इथं कसं होणार, 180 इंटू 1 डिग्री इज इक्वल टू पाय रेडियन. मग याच्यावरून 1 डिग्री इक्वल टू 180 इकडं डिवाइड करून घ्या, म्हणजे हे असेल. म्हणजे 1 रॅडियन इक्वल टू किती डिग्री येते ते दिले, 1 डिग्री इक्वल टू किती रॅडियन येते हे पण दिलेलं आहे, त्यांनी इथे दिलेलं आहे बघा. आता ह्या ज्या पुढच्या व्हॅल्यूज आहेत, जे कॅल्क्युलेशन वगैरे करून दिलेलं आहे, ते थोडंसं मॅथ्स मध्ये जास्त डिटेलमध्ये होऊन जाईल. आता त्याच्यात थोडंसं जे आपल्याला लागणार आहे पुढं प्रॉब्लेमसाठी वगैरे, ते 1 मिनिट बघून घेऊया फक्त आपण.
आता याचे अजून थोडे डिटेल्स बघा. एका डिग्रीचे 60 समान भाग त्यांनी केलेले आहेत. त्याला म्हणतात 60 मिनिट्स. आणि एका मिनिटाचे 60 समान भाग केलेले आहेत. त्याला म्हणतात 60 सेकंड्स. मग नोटेशन बघा, 60 मिनिट्स हे असं लिहितात, एक सिंगल डॅश असतो. आणि 60 सेकंदला असं लिहितात, 60 डबल डॅश. त्यामुळे हे एक नोटेशन्स माहीत असू देत, व्हॅल्यूज पण माहिती असू देत, आपल्याला लॉग टेबल बघण्यासाठी ते उपयोगी पडते. याच्यानंतर एक टेबल दिलेलं आहे, डिराइव्हड क्वांटिटीजचं हे टेबल आहे. त्यातल्या ज्या ठराविक लागणाऱ्या ज्या क्वांटिटीज आहेत त्याचं एक त्यांनी या ठिकाणी छोटस कलेक्शन केलेलं आहे. याच्याही पेक्षा डिराइव्ड क्वांटिटीजची संख्या जास्त आहे. याच्यामधलं पहिली क्वांटिटी घेतली फोर्स, SI युनिट न्यूटन, सिम्बॉल कॅपिटल एन. वर्क आणि एनर्जी इक्विव्हॅलंट टू इच अदर, SI युनिट जूल, सिम्बॉल कॅपिटल जे. पॉवर पुढची क्वांटिटी, SI युनिट वॅट, सिम्बॉल कॅपिटल डब्ल्यू. इलेक्ट्रिक चार्ज कुलम मध्ये मेजर करतात, सिम्बॉल कॅपिटल सी. इलेक्ट्रिक पोटेन्शियल व्होल्ट मध्ये मेजर करतात, कॅपिटल व्ही. इलेक्ट्रिक रेझिस्टन्स ओहम मध्ये मेजर करतात, त्याचा जरा वेगळा सिम्बॉल आहे या पद्धतीचा. फ्रिक्वेन्सी हर्ट्ज मध्ये मेजर करतात, याच्यासाठी सिम्बॉल आहे HZ. मॅग्नेटिक फ्लक्स वेबर मध्ये मेजर करतात, कॅपिटल डब्ल्यू स्मॉल बी. मॅग्नेटिक इंडक्शन टेस्ला मध्ये मेजर करतात, कॅपिटल टी. हळूहळू यातले काही ठराविक क्वांटिटीज ज्या आहेत, ज्या तुम्हाला झालेल्या नाही आहेत, त्या हळूहळू तुम्हाला 11वी 12वी मध्ये होऊन जातील.